मी तुमचं जर प्रेमिकेनं दुसऱ्या संगत लग्न केलं तर हे आत्महत्या फित्महत्या काही करू नका. मग आपलं गाणं आहे का, ॲडजस्टमेंट जिंदगी के नाम है, ॲडजस्टमेंट जिंदगी का नाम है. हाँ, और शादी के बाद सारा गंदा काम है. चांगलं गाणं आहे ते. आणि आता तुम्हाला सांगतो, एक बहादूर प्रेमिकेच्या लग्नात गेला, एक कविता केली. तो तिच्या लग्नात गेला आणि दाबून ॲटम खाऊन आला. तो प्रेमिकेच्या लग्नात गेला, दाबून ॲटम खाऊन आला. तो त्या मंडपात गेल्यावर, त्या लॉनमध्ये गेल्यावर स्वतःच्या मनाशी म्हणाला. तो त्या मंडपात गेल्यावर, त्या लॉनमध्ये गेल्यावर स्वतःशी म्हणाला, आजपासून नाही गाणार जीता था जिसके लिए तेरा गम अगर न होता. आजपासून नाही गाणार, आजपासून नाही गाणार जीता था जिसके लिए तेरा गम अगर न होता. कारण तिच्या शेजारी बसला होता दुसरा तोता. तिच्या शेजारी बसला होता दुसरा तोता. हे आजकालचं प्रेम प्रॉपर्टीनं विकल्या जातं. आजकालचं प्रेम प्रॉपर्टीनं घेतल्या जातं. हे आजकालच्या मुलीकडून शिकल्या जातं. आजकालचं प्रेम प्रॉपर्टीनं घेतल्या जातं. आजकालचं प्रेम प्रॉपर्टीनं विकल्या जातं. हे आजकालच्या मुलीकडून चांगलं शिकल्या जातं. हा पुढं मनात काय म्हणाला, थांबा खाली बस. हा पुढं म्हणाला की काय करावं, मनाशी पुन्हा त्या मंडपात, काय करावं, आपल्याजवळ नव्हती प्रॉपर्टी, असं समजू सपनात आलती कार्टी. आणि हे पुढं काय म्हणतं पा, आपल्याजवळ नव्हती प्रॉपर्टी, काय करता, आपल्याजवळ नव्हती प्रॉपर्टी, असं समजू सपनात आलती एखादी कार्टी. आणि आज हिच्या लग्नाला समजू पार्टी. तो तिच्या लग्नात गेला, दाबून ॲटम मग खाऊन आला. आता हे बावल्यावरचं काय म्हणतं माहिती आहे का, त्याला कुणबुन असतीच. ते मनालशी म्हणतं बावल्यावरचं, ज्याच्यासोबत लग्न झालं ते म्हणतं, हिचं कोणा संग नसल ना अफेअर, पण पुन्हा म्हणतं जाऊ द्या कोण प्रेम करणारी या पिसीवर. आणि जाऊ द्यात काही असो, पहिलं आपलं पण वय गेलं तर तिशीवर.